संत बहिणाबाई आजच्या अभंगातून वारकरी संप्रदायाच्या इमारतीचं वर्णन करतात. विडल एको कमी करा बरं जरा, आवाज द्या आणि समोरून द्या आवाज, फक्त साईड नेत असा मॉनिटरचा आवाज वाढा दोन्ही. मॉनिटर हॅलो, रिटर्नचा आवाज आला पाहिजे. हा हॅलो. वास्तू शांतीच्या निमित्तानं ही सेवा आहे. या निमित्तानं इमारत या रूपकातून वारकरी संप्रदायाच्या पदापदाचं चिंतन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. आरोही निवास अशी ही नवीन वास्तू आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी परिपूर्ण झालेली आहे. समस्त भजबळकर परिवार, या परिवारातील आदरणीय आमचे नाथाजी गुंडा भजबळकर, त्यांचे दोनही चिरंजीव संजयराव भजबळकर आणि त्यांचे दुसरे बंधू अजयराव भजबळकर उर्फ आबा, या कीर्तना संदर्भात आमच्या आबांचा विशेष अट्टाहास होता की माऊलींची सेवा या ठिकाणी व्हावी. आणि या परिवारातील जावई बापू कैलासराव रामहरी गळवे आणि परिवारातील सर्व म्हणजे भाग्यलक्ष्मी, त्यांच्या धर्मपत्नी, सर्व आईसाहेब असतील, बहीण असतील, असा हा समस्त परिवार. या परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले समस्त पाहुणे मंडळी, मित्र परिवार, आत्पेष्ट, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं कार्यक्रमाला प्राप्त झालेलं सर्व विडवलं. या कीर्तना संदर्भात ज्यांनी वेळोवेळी संपर्क साधला आणि हे सगळं नियोजन घडून आणण्याच्या माग ज्यांचा विशेष सहभाग आहे, असे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे मेरुदंड, आपल्या कार्यक्रमाचा कणा असे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार माझे परमार्थ स्नेही म्हणजे आदरणीय ज्ञानेश्वर माऊली हेटकळे, माऊलींच्या विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे या ठिकाणी संपन्न होत आहे. अत्यंत लहानपणापासून माऊलींचा आणि आमचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे. 5वी 6वी ला असल्यापासून त्यांनी मला पाहिलेलं आहे, मी त्यांची परमार्थातली सेवा पाहिलेली आहे. आणि फोन केल्यावर मला म्हणले आपल्या भाच्याचा कार्यक्रम आहे. आता मामाचा असा तर मग भाचा कसा असेल मग बाबा. आणि भाच्याचं आबांचं तर असं होतं की कीर्तन होईन तर माऊलीच. त्यांचाही विशेष अट्टास होता की कारण ते बी तरुण आणि मी बी तरुण, आणि या परिसरामध्ये बऱ्याच वेळा ते माझ्या कीर्तन सेवेला सुद्धा उपस्थित राहिलेले होते आणि एक विशेष त्यांच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी आवड आहे. आणि म्हणून मी सुद्धा दुसऱ्या कार्यक्रमाचे ऍडजस्टमेंट करून आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये या ठिकाणी रुजू झालो. कार्यक्रमाचं टायमिंग एवढं दुपारच्या वेळेस असताना सुद्धा पावसाळा सुरू झालाय, पण असं म्हणताच येत ना अजून उन्हाळाच संपलं नाही, इतकं ऊन आहे. पण एवढ्या उन्हात सुद्धा तुम्ही बहुसंख्येनं उपस्थित झाला म्हणून तुमचे सगळ्यांचे प्रथमतः आभार मानतो आणि सेवेला प्रारंभ करतो. आजच्या अभंगात इमारतीचं रूपक आहे, वर्णन इमारतीचं नाही बरं का. ऐका, पाया आहे, खांब सांगितलेला आहे, विस्तार सांगितलेला आहे, कळस सांगितलेला आहे, संप्रदायाच्या अनुषंगानं बहिणाबाईंनी वर्णन केलेलं आहे. आणि आज त्रिवेणी संगमय कार्यक्रमाचा वास्तुशांती आहे. आमच्या आरोही दिदीचा 3रा वाढदिवस आहे, दुसऱ्या बाळाचा नामकरण विधी सुद्धा आहे. म्हणजे एका दगडात 3 पक्षी म्हणा की, आता 2 सुद्धा नाही. आणि ही मला अशी माणसाला पटत येत बरं का, एका कार्यक्रमात असे 2-3 कार्यक्रम हँडल केले पाहिजेत. पुन्हा पुन्हा पाहुण्याला बोलवा, त्रास करा, हे करा. मी माझं लग्न सुद्धा सप्त्यात केलं होतं. सप्त्याला लोक येत्या आणि लग्नाला येतात, म्हणजे प्रसाद महाराज टेन्शन नाही ना. हे असे आदर्श विचार, सध्या नव विचाराची निर्मिती होणं ही काळाची गरज आहे. विठ्ठल, त्याच्यामुळे बारसं आहे, वाढदिवस आहे, पण मुख्य कार्यक्रम वास्तुशांतीचा असल्या कारणानं वास्तुशांती इमारतीच्या विषयाला हात घालणारा आजचा हा अभंग. विडवल अभंगाची सुरुवातच अशी आहे की संत कृपा झाली इमारत फला आली. इमारत फळद्रूप झाली, याचा अर्थ परिपूर्ण झाली. पण कधी संतांची कृपा झाली तर. पहिला मुद्दा, मला हे पहिलं चरण पटत नाही का. संतांची कृपा आणि इमारत ह्याचा संबंध आहेच कुठं? काय संबंध आहे संतांच्या कृपेचा आणि इमारत पूर्ण होण्याचा बरं?
आता पायापासून ते आज वास्तुशांतीपर्यंत जेवढे जेवढे घटक या बंगल्यासाठी लागले, अहो हे काही सोपं नाही घर बांधणं. म्हणजे प्लॅस्टरवाले वेगळे, गौंडी वेगळे, मटेरियल वेगळं, ग्रिलवाले आहेत, फरशीवाले आहेत, किती गोष्टी. मला सांगा, वेगवेगळी माणसं एकत्रित येऊन एक घर निर्माण होतं. आता ज्यांनी फरशीचं काम केलं त्यांना फरशी बसून झाले असं म्हणा की बाबा बंगला आता जवळपास होतच आलाय, फरशी ओके झाली. आम्ही आयुष्यात जेवढं पुण्य कमवले तेवढं पुण्य तुला देतो, आमच्याकडून फरशीचे काही पैसे घेऊ नको. जमन का? किंवा तुझ्या संताची कृपा होईल, तुझं चांगलं होईल, जर फुकट ग्रिल बसून जमन का? ते म्हणते ना आधी पैसे दे, बाकीचं मला माहीत. मग बंगला बांधताना कृपेचा आणि पुण्याचा विषय आलाच कुठं? पैसा लागतोय. विडल अभंग तुम्ही म्हणता महाराज, अभंग घेतलाच कशाला तुम्ही? पैशाचाच अभंग घ्यायचा ना. आणि पैशाशिवाय होत नाही हे लिहून घ्या. किती संत कृपा म्हणा, आपल्या मनाच्या समाधानासाठी म्हणायचंय. इथं कलर असू द्या, कोणताही घटक घ्या, छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा फुकट मिळत नाही. आज इथं गायक वादक महाराज, आम्ही तरी काय फुकट आहे का? आम्ही आमचं झाकीत नाही बरं का ना. आमचं थोडं घेतल्यावर तुम्हाला बरं वाटतं, त्याच्यामुळे थोडंफार घ्यावं लागतं आमची हॉबी. विठ्ठल अन्नदानन, ज्ञानदानन, मंडपन, शिष्टीमन, ही कॅमेरा, सोशल मीडिया, हे खर्चच लाखाच्या घरातला आहे. एका नाही लाखांच्या म्हणलंय म्या. मग हिथं कृपेचा विषय आलाच कुठं? पैसा लागतो, पैसा. विडल म्हणून तर तुकोबाराय म्हणले, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहारानं, कष्टानं, योग्य नीतीनं, इको कमी करा बोलताना, फक्त मॉनिटर लावायचं. योग्य नीतीनं, योग्य गतीनं, योग्य रीतीनं पैसा कमवलाच पाहिजे. पैशाशिवाय समाजामध्ये किंमत नाही. सब पैसे के भाई, या गोष्टी पैशाशिवाय घडत नसतात. मग अभंग संत कृपा झाली असा का? विडल तर उत्तर आहे का बरं का? आता उत्तर महत्वाचं आहे. घर होण्यासाठी, नीट आहे का, घर परिपूर्ण होण्यासाठी पैशाची कृपा लागते, पण घराला घरपण येण्यासाठी संतांची कृपा व्हावी लागते. हा इथला टप्पा, हे ह्याच्यातलं वर्म आहे. अव घर बांधलं, आजचा दिवस संपला, पण आजपासून या घरामध्ये सर्व माणसांना सुख, शांती, समाधान लाभण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये संतांचे विचार म्हणजे संतांची कृपा व्हावी लागल, तर या घरामध्ये त्यांना शांती मिळल. वास्तुशांती झाली, पैशानं होऊ शकते, पण मनशांती होण्यासाठी संत कृपा लागते. विडल ज्या घरामध्ये संतांची कृपा नाही ते घर घर नाहीतच, स्मशानभूमी, नुसती किरकिरच चालू आहे. का? बंगला मोठा आहे पण समाधान कुठे आहे? कुणी कोणा नुसतं गुरकतय, बाप पोराव, पोर बापाव, आई सुनव, सुन सासू, चुलता पुतण्याव, कुणाचीच कुणाला मेना. का? अहो घर झालं, पण घरपण, आणि घरपण हे उष्ण आणता येत नाही, ते कृपेनेच होऊ शकतं. विडल एवढा मोठा बंगला बांधला, पण इतकं सुंदर तुळशी वृंदावन बांधलं, ही संत कृपा आहे बरं का, हे लक्षात घ्या. घराला घरपण येण्यासाठी, घरासाठी पैसा लागतो, टप्पा नीट लक्षात घ्या, पण घराला घरपण येण्यासाठी संत कृपा लागते. या गाड्या घेण्यासाठी पैसा लागतो, पण गाडीत बसलेला माणूस शांत राहण्यासाठी संतांची कृपा लागते. विठ्ठल कृपा या शब्दाचा अर्थ ज्ञान. जिथं जिथं कृपा शब्द येईल ना, तुमच्या ऐकण्यात इथून पुढे आयुष्य तुम्ही मरेपर्यंत
तिथं कृपा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. संत कृपा झाली म्हणजे संतांचं ज्ञान झालं तर, संतांचे विचार आपल्या जीवनात आले तर इमारत फला आली विडल. आता ऐका बरं का पुढचा टप्पा, आपल्याला अभंगाकडे जायचंय. ठीक आहे महाराज, होईन संत कृपा, एवढं काय अवघड, होईन, एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत. संत कृपा होणं, अहो मुळात संतच भेटत नाहीत. थप मारा आवाज दे, ऐकू दे. हेल्प बहु अवघड आहे संत भेटे, आहे संत भेटे. 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 त्यातली सगळ्यात अवघड गोष्ट संत कृपा आहे. संत भेटतच नाही. पहिला टप्पा, भेटले संत, हे संत आहेत म्हणून कळत नाही बरं का. कारण संतांच्या काही खिशाला बिल्ला नसतो, गाड्याला पाठी नसती, त्यांच्या संग चमचे बी नसतात. ते संत आहेत भाऊ. ओळखायचे कसे? ऐका, भेटत नाही. पहिला टप्पा, भेटले संत लक्षात येत नाही, म्हणजे मिळत नाही, मिळाले तरी कळत नाही. तिसरा टप्पा, कळाले संत कृपा करत नाहीत. आणि जर केली कृपा तर फायदा काय? अभंगाच्या पहिल्या चरणात संत कृपा झाली, 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 संत कृपा झाली. आवाज संत कृपा झाली, संत कृपा झाली, कृपा झाली, संत 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 कृपा झाली. इमारत फळाली, इमारत संत कृपा झाली, इमारत फलाली. संतांची जर कृपा झाली, देह रूपी इमारतीला परब्रह्म स्वरूपाचं फळ. इको कमी करायचा.
हेमिंग मारते कोणतं तरी माईक. हॅलो हॅलो एकदाच आवाज लावून ठेवा, सारखा सारखा चेंज करू नका. मॉनिटरला आवाज द्या फक्त रिटर्न. हॅलो. संतांची कृपा जर झाली तर जगातली कोणतीही अशुभ गोष्ट असू द्या ती सुद्धा शुभ होते, अशक्य गोष्ट असू द्या ते सुद्धा शक्य होते. अहो रेडा कुठं वेद बोलत असतोय मला सांगा बरं? का बोलला होता तुमची कृपा पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत मैमागात. रेडा वेद बोलत नसतो, बोलवणारे ज्ञानोबर आहे. त्या रेड्याचं मंदिर आहे आळे गावात, पुणे नाशिक हायवेवर. कधी गेले तर दर्शनाला जा. 50 कोटीच्या मंदिराचं काम चालू आहे. मंदिर कुणाचं? रेड्याचं. 365 दिवस अखंड विना पहारा चालू आहे रेड्याच्या दरबारात. आणि तिथं गेल्यावर रेडा म्हणायचं नाही, लय हनते रेडेश्वर महाराज. ते गाव म्हणते ते रेड्यामुळे आमचं जगात नाव झालं. तुम्ही रेडा रेडा करता काय? तुम्ही येडा झाला काय? हा हा, रेडेश्वर महाराज म्हणायचे. का? अहो संत कृपा झाली. मंदिरासाठी खांबा असतो, पण नेवाशामध्ये खांबासाठी मंदिर आहे. संत कृपा झाली. ज्या खांबाला ज्ञानोबारांनी पाठ लावून ज्ञानेश्वर लिहिले त्या खांबाचं मंदिर. आणि मंदिरासाठी भिंत असते, पण आळंदीमध्ये भिंतीसाठी मंदिर आहे. संत कृपा झाली. संतांची कृपा झाली तर काही होऊ शकतं. निर्जीव भिंत कृपेची ताकद आहे. परवा मला एक जण भेटला, मला माऊली. म्हणलं बोला, तुमचं नाव माऊली. म्हणलं मग ज्ञानोबारांचं नाव माऊलीच होतं की? म्हणलं हा. मग तुझा मुद्दा काय आहे नेमका? मुद्दा एकच, त्या माऊलीने भिंत चालवली. तुमचं काय हे कीर्तन फिरतन बोंबलत फिरणं उन्हातानाचं तसलं सांगू नका, भिंतीचं बोला. आता म्हणलं नाही उत्तर देवा तर परत लई येड्यावणी करीन. पण आम्हाला बी माहिती ना, पुढच्याचा चेहरा पाहून आम्ही बुद्ध्यांक ओळखतो बा ह्याची काय क्वालिटी विचारायची नेमकी. मी म्हणलं हो मी भिंतीकडेच निघालोय. मी त्याच मूडमध्ये आज आपण दोघांनी बी भिंतीवर बसायचंय. ते मला चलन काय? म्हणलं माऊलीने भिंत कधी चालले? ते मला चांगदेव वागाव बसून आले तेव्हा. म्हणलं मग तू चांगदेव आणि मी ज्ञानदेव, माझ्या पुढून तू वागाव बसून ये, मी इकडून भिंत आणतो. ते मला वाघ, मी कुत्र्याला सुद्धा भीतो. अरे तू कुत्र्यावर कंट्रोल करू शकत ना, आम्हाला भिंती चालायला सांगतो का रे? कुत्रे आहे असले खैरे भांडे वाढले ते वारकऱ्या सुद्धा सांगतो असल्यांचं लालन चांगुल पालन करायचं ना, आपापल्या वजनात राहायचं. हा लायकी काय आहे? ज्याच्या गळ्यात माळ नाही, कपडाला बोका नाही, कधी आळंदी नाही, देहू नाही, पंढरी नाही, कधी हरिपाठ, त्याचं लायकी काय? वारकऱ्यांच्या खपल्या काढायची. ह्याला बायको नीट बोला ना, हो गावात म्हणतो वारकऱ्याला काय कळत? तू घरचं बघ. वारकरी संप्रदाय टिकवायच्या जबाबदारी आम्ही खंबीर आहे. म्हणजे खैरे भांड्याला घाबरायचं नाही, वजनात राहायचं, कपडे फिपडे ताईट घालायचे, वारकऱ्या टोप्या फिप्या कडक घालायच्या, कोयतेवानी फिकून हाणलं तर कापलं पाहिजे पुढच्याला. ज्यांनी गावाच्या गाव लुटली ती वजनात राहते, आणि खरी सेवा करणार का गरिबांवर राहायचं? राजयाचे कांता काय? हा मोठ्याचे लेकर जयाचे द्वारे सोन्याचं पिंपळ, माऊलीच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे. मोठ्याचे लेकर श्रीमंत सारखं राहायचं. विडवलं. आणि बोलणाराची लायकी काय? वारकऱ्यांना बोलायची. समाज असाच आहे. अनंत वाचाळ बरळ ती बरळ. त्या भीतीवाल्याचं मिठूस तर दुसरा एक जण हुरसाळा मला माऊली. म्हणलं बोला तुमचं वय किती? त्याने मला विचारलं. म्हणलं माझं वय 28 आहे. आणि नाव माऊली आणि तुमचं वय 28. म्हणलं मग काय म्हणायचंय तुला नेमकं? त्या माऊलीने 22व्या वर्षी समाधी घेतली. तुम्ही अजून कुठं खडा बे खाणला नाही, जागा फिक्स केली नाही, भक्तांना सांगितलं ना हे तर माझं नियोजन करावं भव्य दिव्य स्वरूपामध्ये. अरे मला कामाला मार येतो. तुझ्यासारखे नाशके घरा जन्माला येऊन गावाच्या गाव ह्यांनी पार पिटून टाकली. खऱ्या वारकऱ्याला लाव समाधी घ्यायला, तुला तर रान मोकळं झालं गाव पेटवायला. हे समाज असा आहे माय बाप. भिंत एकदाच चालविली जड भिंती, चालविली जड भिंती, चालविली जड भिंती, चालविली जड भिंती.
का चालले? संत कृपा झाली. अहो रिझल्टच आहे. संत कृपा या शब्दाचा दुसरा अर्थ सांगू का? वशिला. बस मला सांगा, एखाद्या कार्यकर्त्याला अडचण आली, ती पोलीस स्टेशनला गेलं तर पोलीस कार्यकर्त्याचं ऐकतात का? नाही. तो कार्यकर्ता सांगतो आम्ही साहेबाची माणसं ही PI साहेब तुम्ही मिटून घेते म्हणा, जमत नाही. कार्यकर्त्याला माहिती असतं कुठं दाबायची नस. ते बाजूला येतो साहेबाला फोन करतो, मंत्र्यांना. मंत्र्याचा फोन वरून PI ला पोलीस स्टेशनला. मग PI सांगतेत साहेब त्याचा असं आहे, ते रॉंग माणसं आहे. रॉंग असो राईट असो मला बाकी माहीत, ते माझेत, विषय मार्गी लावा. ह्याला काय म्हणायचं? अवश्य ना म्हणा. आणि मग ही सुद्धा तसंच आहे. रेडा असू भिंता असू सज्जन असू दुर्जन असू, एकदा का संतांनी सांगितलं देवाला हा माझा आहे, ही खट नट यावे शुद्ध. हे काय? हा वशिलाच आहे. विडल देव जगात कुणाचंच ऐकत नाही, फक्त संतांचं ऐकतो. आणि संतांनी आपली शिफारस देवा पुढे करणं याचाच अर्थ आहे संत कृपा झाली. जर संतांनी आपली शिफारस भगवंताकडे केली, इमारत फलाली. संत कृपेचा शेवटचा सर्वोच्च पुरावा सांगतो. जयपाल नावाचा राजा होता. 700 वर्षापूर्वीची घटना आहे बरं का, नीट ऐका. त्या राजाला 5 मुली झाल्या. 6व्या वेळेस त्यांनी राणीला सांगितलं आता जर मुलगी झाली तर जीवच मारेन. राणी म्हणली मुलगा आणि मुलगी माझ्या काय हातात, होऊ दे ना मुलगी, मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. आज इथं मुलीचाच बड्डे का नाही, किती थाटामाटामध्ये संपन्न केलाय. मुलीच्या जन्माचं स्वागत करा, मुलीला कमी समजू नका, मुलीला जगू द्या, मुलाच्या समान वाचवा मुलीचा प्राण. मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आई बाबाच्या कष्टाची जाण, म्हणून मुलीच्याच पोटी जन्मल्यातील श्रीकृष्ण भगवान. देव येईल पण आधी देवकीता आली पाहिजे ना. त्यासाठी स्त्री जन्माचं स्वागत करा. सगळ्या क्षेत्रात मुली टॉपल्यात. गायक, वादक, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत. देश तुमच्या ताब्यात आहे. राष्ट्रपती, आपण फक्त पती. आणि ह्या राष्ट्रपती महिला मंडळ किती ताकद आहे. म्हणून तर सरकारने त्यांना पगार सुरू केलाय. 1.5 घ्या पण शांत व्हा. लाडक्या बहिणी हप्ता आला का? आता आलाय काल परवा काहीतरी चेअरमन येणार आहेत. हे 2-3 महिने काहींचा आला काहींचा गेला. कालच मला एकेचा फोन आलता, माऊली हप्ता. अगं मला सप्ताह बघ ना, हप्ताच कवर म्हणला. आता खाल्लं की फुकाटचं 2 वर्ष अजून कवर. आता नाही म्हणजे तसं असतं काय, हप्त्याशिवाय मजा आहे काय? फुकाटचं घ्यायला लईच मज्जा वाटते. लाडकी बहीण आणि लाडका दाजी मेला कागद वागू वागू. जा आधार केंद्रावर ये घरी, OTP येणं, लॉग इन व्हायना, वेबसाईट हँग झाली, आधारला नंबर लिंक नाही. दाजी फुल टेन्शन मध्ये. दाजीला वाटायचं तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला. आता 1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असतात करा दाजी, तुझं वनडेचं टार्गेट आहे ना, ढाब्या बसल्या, तुला 1.5 महिन्याला कसं पुरते ना. लाडकी बहीण, बहिणीचं भावाला प्रेम असतं. संसार बघा महिला म्हणजे किती चिकाटीने करते. संसार करताना तेलातलं पैसे काढते, मिठातलं काढते, जिरीतलं काढते, मोहरीतलं काढते, नवऱ्याच्या खिशातलं काढते, पैसे काढते, गल्ला गोळा करते, माहेरला जाते, साडी घेते ना. काय गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ग घेईन, त्याला उसाला खट टाकणं व्हायना, त्याला बिड्या वडाय मिळा नाही तर तुम्हाला साड्या घ्या मोकळा का देवा. रांगत जाताना सांगत येता, खायचं एकाचं गायचं एकाचं, नवऱ्याचं पैसे चोरीत येतात, तिकडं जाऊन 2 पिवळं मनी करून आणतात, इकडं आले बॉम्ब. त्यात माझ्या भावाने मनी केलं. अरे त्याच्या मनी नाही ध्यानी नाही. नवऱ्याच्याच पैशाची साडी, नाव भावाचं. मालक बी काय म्हणतो, छान घेतली साडी. अरे छान नाही, तुझाच माल येऊ, फक्त बाय हँड फिरून आला यो. असं हस्तांतरण झालंय पैशाचं काय. असं काय. आणि आता पुढचं वाक्य बोलू का, चोरून करा पण भावावर प्रेम करा. आता ते प्रेम सुद्धा राहिलं नाही जमनीला मार्केट आल्यामुळं. सध्या बघा 100 केस पैकी 30 केस बहीण भावाच्यात कोर्टात. एका आईच्या कुशीतून आलेले बहीण भाऊ या जमनीमुळे कोर्टात जायला लागले. कोणत्या दिशेनं समाज चालला हे लक्षात घ्या. पैसा आज असेल उद्या नसल, नाती आयुष्यभराचे आहेत. पैशासाठी नात्याला कधी तडा जाऊन देऊ नका. विडल थकलेला बाप, त्यांची काय अपेक्षा आहे? काहीच नाही. त्यांना फक्त वाटतं माझे जे लेकरं आहेत ना, माझी पोरं पोरी ह्या सगळ्यांनी मरेपर्यंत एक जीवानं राहावं. ही जुन्या माणसांच्या अपेक्षा आहेत. कुटुंबामध्ये समन्वय असावा, दुसरी त्यांची इच्छा नाही.
आई बापांच्या इच्छेसाठी, आपल्या विकासासाठी आणि कौटुंबिक प्रेमासाठी एकत्र कुटुंब पद्धती टिकवा. विडल दमाने वाजवा काय नाही. विठ्ठल विठ्ठल हळू. मुलगा आणि मुलगी भेद करू नका. हे तर आपला मूळ टप्पा चालू आहे. का समाज आजही मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेद करतो मला हे कळत नाही हो. परवा माझ्या एका गावात कीर्तन होतं. मागल्या महिन्यात एक जण जोडीने माझ्या पाया पडलं 10,000 रुपये पुढे ठेवलं. आता मी नोटाकडे बघायचं, नोटा माझ्याकडे बघायच्या, पण घेता येईना ना. असं लय मोठ्या माणसाला असं लय वळवळ करून जमत नसतं. याडपट्याला काय नसतं, पण आपलं स्थिर राहावं लागतं इच्छा असली तरी. आणि मग मी शांत नोटाकडे बघायचो. महात्मा गांधी माझ्याकडे बघायचं चष्म्यातून. नोटावलं मला कळा नाही 10 का दिल्यात बो. डायरेक्ट कीर्तन करून पाकिटात चाक आणि त्यात हे फुकाट 10 कस काय देतोय बुवा. मग ते मला महाराज ही माझी मंडळी जोडीनं आलं होतं ना. म्हणलं छान आहे राव तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे, मस्तपैकी संस्कार करा, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला भावी जीवनास. तसं नाही म्हणलं, शुभेच्छा नाही आशीर्वाद पाहिजे. कसला? तुम्हाला 10 दिल्यात, ही माझी मंडळी, हिला 9वा महिना, सांगा पोरगा होईन का पोरगी. मग मला कळाला आबा 10 कशासाठी दिले ते. आता मला काय कळते, मला जर कळालं असतं तर मी उन्हातानाचं ओमलत फिरलो असतो का. कळत नाही म्हणून तर फिरायची पाळी आली ना. कळणारा पशी आपाप लोक जातात, आम्हाला लोकांपाशी जावं लागतंय कारण आम्हाला कळत नाही म्हणून. पण मी अंदाज तर्क काढला, 10 देऊन विचारतोय याचा अर्थ ह्याला मोलाची अपेक्षा आहे. मी बेदन कोण सांगितलं मला काय जाते आपलं रिटून बोलायला. मला 100% पोरगाच होणार. त्याने बाहेरच मागं सारल्या. पोरगा नाही झाल्या मी मला पोरगी नक्की होणार. आता मुलगा नाही तर मुलगी. अरे हो दे ना मुलगी. चोकोबाराने स्पष्ट मागणी केली तेव्हा मुलगा नको मुलगी दे. पण मुलगी कशी असावी? कन्या तरी आईशी देई जैशी मीरा मुक्ताबाई, जैशी मीरा मुक्ताबाई, कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई, कन्या तरी मागणी स्पष्ट आहे. कन्या तरी ऐसी दे जैशी मीरा मुक्ताबाई, मुक्ताबाई कानोपत्रा संत सखो अहिल्या देवी, राष्ट्रमाता राजमाता जिजोबाई साहेब यांसारख्या मुली आपल्या पोटी जन्माला आल्या पाहिजेत. आई वडिलांनी संस्कार तसे त्या मुलीवर घडवले पाहिजे. आज बघा तुम्ही मुलीचाच बर्थडे आणि बंगल्याला नाव सुद्धा मुलीच दिलंय का ना, आरोही निवास. हे मुली हा आणि ही 3री मुलगी. 3 मुली, पण तरी सुद्धा सगळ्या मुलीच्या जन्माचं स्वागत हे लक्ष्मीसारखं करतात. अशा आदर्श विचाराची माणसं समाजात घडणं ही काळाची गरज आहे. विडवलं आणि तुम्हाला खरं सांगू का, मुलगी लय इज्जत जपते बापाची, तेवढा पोरगा जपत नाही. बघा तुम्ही घरात शाळा भरल्या, आता शाळा भरल्या सगळ्यांच्या. बापाने विचारा मुलीला, ताई शाळा भरली तुला किती वह्या लागतात? पप्पा मला 5 वह्या आणा आणि पैसे कमी असतील तर 4 आणा. एका वहीचं 2 भाग करते, 20 भाग होते, पण माझी काळजी करू नका. कोण? मुलगी. पोराला इसरून बरं, इकडे इकडे तुला किती वह्या? मला आणा 22. काय शाळा पेटवायची काय? तू 22 वह्याचं करणार काय बुवा? मुलगी 4 मध्ये भागी होती, तुला 22 मध्ये तू एवढा अभ्यास, तू काय आईष्ट नाही का, नुट नाही का, रुदर फोर्ड आहे तू नेमका? असले खैरे वांडे काय, ह्याचा हिशोब नाही काय नाही. मोकार कार्यक्रम म्हणजे पोरं. बाप उपाशी झोपला तर मुलगी पळत. ते बोलू नका महिला मंडळ मधले, शांतत राहा. उपाशी बाप जर झोपला तर मुलगी पळत. ते बाबा उठा,
जेवण करा, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. 2 घास खा, तुमची गोळी खा, आराम करा. तुम्ही जेवाल तर मी जेवल. 8 टाकते बाप झोपीतून उठतो 2 घास खातो. का तर पुरीचं प्रेम आहे. पोरग तसं नाही, खिडकीतून डोकावतं ती. झोपलंय कर म्हातार, पडू द्या पडू द्या, असं झोपू द्या. ह्याच्या वाटणीच्या मीच चपात्या चोपीतो म्हणला. अरे तुझं खाण्यावर कसं ध्यान आहे, जरा बापावर बी ध्यान दे ना. त्याच्यामुळं स्त्री पुरुष समानता, आणि स्त्रियांना कधी कमी समजू नका. सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांची कर्तबगारी बघा. आणि एक वाक्य सांगतो, महिलांवर टीका करण्याचा कुणाचाच अधिकार नाही. आमच्यातले काय काय मंडळी महिलांना नावं ठेवतात की एखादी गोष्ट जर महिलांना सांगितली, ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तरी डायरेक्ट अवतार आहे का? आधी देव की मातेच्या कुशीत राहावं लागलं, मग अवतार घ्यावं लागलं. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. विडवलं 5 मुली झाल्या त्या राणीला. 6व्या वेळेस सुद्धा कर्मधर्म सैगानं मुलगीच झाली. राजे लढायला गेले होते, राजाने दम टाकला तर मुलगी झाल्यावर जिवंत ठेवणार नाही, करायचं काय. राणी घाबरली. मुलगी झाली होती, पण जीवाच्या आकांतानं तिनं राजाला खोटा निरोप पाठवला, मुलगा झालाय. काय करेन बिचारी, मरण का? 20 वर्ष त्या राणीनं गुह्य लपवलं. मुलगा आहे का मुलगी कळून दिलं नाही मायबाप. होती मुलगी, पण मुलासारखंच वागवलं मायबाप. किती राणी हुशार असेल. नाहीतरी राण्या हुशार असतातच म्हणून तर आपले संसार टिकू नये. आपल्या बायकांमुळं शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायको हँडल करते. आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाले, नवऱ्याने ठोका टाकू द्या, फुसफुस करते, रुसती, फुगती, धुपती, स्टँडवर जाते, तिथे गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन, तिथून रिटर्न. शेजारी म्हणली तू 2 महिने येणार नव्हती, 2 तासात तू गप म्हणली. तुला मोडायचंच पडलंय, पण मला जोडायचं पडलं ना. माझं मला कळतं, तुला काय गरज आहे, आमचं आम्ही बघू ना. नाही पण तू माझ्या पुण्याच गेली होती रुसून दुपून. मग जायचं असतं, पण गोड बोलून परत माघारी यायचं बी असतं. हे असं सुटत तर नाही, बोलल्याशिवाय तर राहत नाही. आणि कसलंही काम असू द्या, शेतकऱ्याच्या घरात बघा तुम्ही, शेतकऱ्याचा सगळा प्रपंच, दाहरा काढते, गाया दुधी, कुटी करते, दारे धरते, कोणतं काम स्त्री शक्ती करत नाही बरं. आणि शेतकऱ्याच्या घरात भांडणं होत नाही अशातला भाग नाही. भांडणं होत्यात, टोकाची होते, पण भांडणं मिटून कशी घ्यायची, न्यूटन कुठं हाणायचा, हे शेतकऱ्याच्या बायकांकडून शिका तुम्ही. बघा तुम्ही, नवरा बायकोची टोकाची भांडणं होऊन द्या, अत्यंत कडाक्याची, फार हाणामारीपर्यंत वातावरण जाऊन द्या. आणि तसल्या टचेत एखादा चुकून पाहुणा घरी येऊन द्या, मिनिटात भांडण मिटतच. ती बायको सुद्धा लगेच सावरून पदर वगैरे घेऊन पाहुण्याला आडवं जाते, या या या, आणि एकट्याच आले का जोडीने यायचं असतं की. आणि दरवेळेस तुम्ही असलंच करताना आम्हाला अजिबात पटलं नाही, वहिनीला आणायचं की. मालक सुद्धा म्हणतो काय बदलले बा, आता माझ्यावर धावत होती, पाहुण्याला कितीच गोड बोलती या. पाणी काय चहा काय, जास्त भरलेला कप मालकाला फेकायचा, हा फाय तो पाहुण्याला द्यायचा. मालक सुद्धा म्हणतो आता जमलं गड्या, जास्त चहा मला आलाय म्हणजे. आणि पाहुणा विचार करतो कितीच नवरा बायको एक जीवाने राहत्यात बुवा, आणि पाहुणा त्याच्या बायको संग भांडून आलेला असतो. त्याला वाटतं माझं रे पुरं रे पटांगण झालं, यांचं किती रे मस्त चाल. अरे पाहुण्या, तुझ्यामुळं मिटून घेतलंय बाबा, घरोघरी मातीच्या चुली, तो नसता आला तर रक्तपात झाला असता. भांडणं नाही अशातला भाग नाही, पण मिटून कशी घ्यायची हे शेतकऱ्याकडे कला आहे. विडलं 20 वर्ष त्या राणीनं गुह्य लपवलं. लग्न जमायच्या प्रसंगी मायबाप लक्षात आलं, मुलगा नसून ही मुलगी आहे. ती मुलगी सुद्धा खचली आणि राजवाडा सोडला आणि आत्महत्या करण्यासाठी जंगलामध्ये गेले. झाडावर चढले, गळ्यामध्ये फास अटकावला, खाली उडी मारणार. खालून माझ्या ज्ञानोबाऱ्यांची दिंडी चालू होती. त्या मुलीनं गळ्यातला फास बाजूला काढला आणि शेवटचं ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन घ्यावं खाली उतरले. माऊलीचं दर्शन घेतलं. मुलाची कपडे होती तशीच पडून गेली होती. ज्ञानोबाऱ्यांना वाटलं मुलगाचाही. माऊलींच्या मुखातून सहशब्द बाहेर गेला, दादा उठा, नका दर्शन. दादा शब्द गेला. त्या मुलीनं रडायला सुरुवात केली, माऊली मी मुलगा नाही, मी मुलगी आहे. रामाच्या धनुष्यातून सुटलेला बाण आणि ज्ञानोबाऱ्यांच्या मुखातून सुटलेला शब्द परत रिटर्न नाही. नुसता डोक्यावर हात ठेवला, स्त्रियेचा तो केला पुरुष दे, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला.
निमिष या शब्दाचा अर्थ डोळ्याची पापणी पडते. थोडं बाळाला घेऊन घरामध्ये जावं ताई, गरम होतंय जरा, थोडं घरात जावं बाळाला घेऊन. तेवढ्या वेळामध्ये स्त्रीचा पुरुष करण्याची ताकद माझ्या ज्ञानोबरांमध्ये आहे. याचाच अर्थ आहे संत कृपा झाली, इमारत फला आली. संतांच्या कृपेने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात. हे संतांच्या कृपेमध्ये ताकद आहे. म्हणून बहिणाबाई म्हणतात, माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या देहरूपी इमारतीला खरं आनंदाचं, समाधानाचं, परब्रह्म स्वरूपाचं जर फळ लागावं असं जर वाटत असेल तर संत कृपा होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आमच्या वारकरी समृद्धाची इमारत सुद्धा संतांच्या कृपेनं परिपूर्ण झाली. मग या इमारतीचा पाया कोणी रचला? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. हॅलो. ज्ञानदेवे रचिला पाया, पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. उभारिले देवालया, उभारिले देवालया, ज्ञानदेवे रचिला पाया, ओ ज्ञानदेवे रचिला पाया. देवालया, संप्रदायाचा पाया ज्ञानोबाने रचला. ज्ञानदेवे रचला पाया, उभारिले देवालया. आणि पाया भक्कम असावा लागतो तेवढी इमारत भक्कम असते. माझ्या पाया भक्कम असावा. आता हे सुद्धा इमारत जेवढी वर वाढवायची असेल इमारत तेवढा पाया भक्कम करा. आम्ही दुबईला गेलो होतो मागल्या 1.5 वर्षापूर्वी कीर्तनाला. 256 मजली इमारत, जगातली सगळ्यात उंच बुर्ज खलिफा 256 250 मजली. पत्रकार आले होते, त्यांना म्हणलं ही एवढं कसं शक्य आहे? ते म्हणले महाराज ही जमिनीच्या वर जेवढी दिसती का तेवढीच खाली नेली का? वरचं पेलून धरण्यासाठी खाली तर पक्क पाहिजे ना. ज्ञानदेव रचला याला म्हणतात पाया. पाया भक्कम असावा लागतो, त्यावेळेस इमारत भक्कम होत असे. तर ज्ञानदेव या शब्दाचा अर्थ ज्ञान हाच संप्रदायाचा पाया आहे. म्हणून 700 वर्ष मायबाप आमचा वाघासारखा संप्रदाय टिकून आहे. विडवलं पाया रचला या शब्दाचा पहिला अर्थ जगाला ज्ञानेश्वरी दिली. पाया रचला शब्दाचा दुसरा अर्थ 18 पगड जातीतले वारकरी पंढरपूर मध्ये एकत्र आणून संतांचं संमेलन माझ्या ज्ञानोबाराने घेतलं. म्हणून तर जनाबाई त्याचं वर्णन करतात. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. Hey,
एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळ असे लाया वाटी. आवाजाची फ्रिक्वेन्सी लेवल कमी जास्त झाली, पुढे आवाज जास्त वाढला का? मॉनिटरचा द्या आम्हाला. हॅलो हॅलो, चेंज करू नका सारखी, एकच लावून ठेव. ते सारखं कानाखाली हाणले होणे ते आमच्या, ते कमी जास्त आवाज झाले कोणच्या. हॅलो, विढल विढल. सगळ्या संतांची मांदेळे एकत्र करून ज्ञानदेव रचिला पाया पंढरपूर मध्ये मायबाप. सर्व संत एकत्र. आणि आता 15-20 दिवसावर आला पालखी सोहळा. सगळ्या वारकऱ्यांना आता वेळ लागलं पंढरपूरला जाण्याचं बायबाप. ऐसा सांडोनी सोहळा मिका पडेन निराळा. काय त्या वारीचं वर्णन करावं बायबाप. वारीतून शिकण्या, महाराष्ट्राचा जिवंतपणाचा कणा म्हणजे वारी मायबाप. महाराष्ट्र अजून जिवंत हे वारी दाखवते. नाही तर कोण एवढा समाज एकत्र तो मायबाप. 20 लाख वारकरी, जातपात धर्मभेद पंथ याचा कधी विचार नाही. जन्म दिलेले माणसं आपल्याला घरात नीट बोला ना, बाप शिवाय देतो, आई आपलं उद उद करते सगळ्या गल्लीत, आमचं पोरग असतं आमचं पोरग तसं. पण तुम्ही जर वारीत गेला ना, तुम्हाला माऊली शिवाय बोलणं नाही हो. माऊली या, माऊली बसा, माऊली जेवले का, माऊली आज काय व्यवस्था नाही तर चला आमच्या दिंडीमध्ये निवांत आराम करा, उद्या जावा तुमच्या दिंडी. एवढं प्रेम हे फक्त वारीच जगाला देऊ शकते. विडवलं. आणि सगळ्यात विषय समानता आहे मायबाप. करोडपती असू द्या, सर्वसामान्य शेतकरी असू द्या, एकाच पंक्तीला बसणार. आणि करोडपतीच्या हातात हात शेतकरी देऊन फुगडी खेळतो, हे फक्त या जगाच्या पाठीवर तुम्हाला वारीमध्ये दिसणार मायबाप. दुसरीकडे हे शक्य नाही. आणि मुख्यमंत्र्यांच्या सोबतीला शेतकऱ्यांना पूजा करणं आषाढीला, हे फक्त पंढरपूरमध्ये घडू शकतं. नाही तर असं सीएमला भेटायचं एवढं सोपं आहे का? हे चमचे भेटून देते का आपल्यासारख्या गरिबांना? पण सीएम आणि शेतकरी पांडुरंगापुढं सगळे समान आहेत हे दाखवते, त्याला वारी म्हणतात. विडलं. आणि हा समाज एकत्र, मॉनिटरला आवाज द्या, इको कमी करा, एकत्र बांधून ठेवण्याचं काम या पालखी सोहळ्यानं माझ्या ज्ञानोबाराने केलेलं आहे. याचाच अर्थ ज्ञानदेव रचिला पाया. ज्ञानेश्वरी जगाला दान दिली. आता ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये वाक्य आहे का? रेडा वेद बोलला, फक्त रेड्याचा उद्धार झाला. भिंत चालली, फक्त भिंतीचा उद्धार झाला. पण ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आजही लाखो लोकांचा उद्धार करते. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी हा माऊलींचा खरा चमत्कार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून ज्ञानेश्वरीचं चिंतन आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. आवाज मगाशात तसा करावं. नाही वाऱ्याचं नाही काय समज, बटन फिरलं. वाऱ्याचं काय तर वारं पहिल्यापासूनच आहे. तुमची ती लेवल काहीतरी कमी जास्त झालं. इकडून आवाज येतोय, पुढून असा समोरून द्या बरं. चांगला लागला होता मगाशी, तसा तरी ठेवा. नाही तर शब्दात शब्द मिक्स झाले ना, पुढचा आवाज लय वाढतोय. तो पुढचा कमी करा, पुढच्याला जातोय. आवाज येतोय का तुम्हाला? आवाज येतोय का? हा, मग तसं म्हणा ना, मला कळाना ना तुम्ही म्हणजे निदान हाईत का, झोपलाय नेमकं, असं थोडं जरा. तुम्हाला काय लोड आहे का ऊन त्रास करतय बुवा? हाय आता उन्हाचा कार. मग माझी काय लोखंडाची बॉडी का? मी तर किती बाडा करतोय सुरू झाल्यापासून. तू म्हणता तुला पैसे तर अहो तुम्ही घ्या पण करा ना. ही जावे त्याच्या वंश. मग अशाच बाबाने प्रमाण दिलं, तेव्हा कळे ही इतकं सोपं नाही. प्रसन्न बसा जरा, हातानं टाळी, मुखानं नाम. एवढं तासभर कमी ठेवा आवाज, फक्त क्लिअर कळला पाहिजे, स्पष्टता झाली पाहिजे शब्दाची. शब्द अशा तांगड्या गुतविल्यावर होतंय ते, असं जाग्यावर तुकडा पडला पाहिजे शब्दांचा. विडलं. ज्ञानदेव रचला पाया, उभारिले देवालया. पाया भक्कम असावा लागतो. आणि पायापासून मॉनिटरच्या एकदा वायर चेक करा बरं. पायापासून ते आज वास्तुशांतीपर्यंत हा जो त्यांनी कार्यक्रम आज आयोजित केला. हॅलो, येतोय का आवाज?
बरं असू द्या असं चालू. असू द्या असू द्या ते आसन चालू आसन. विडावल बंगला बांधणाऱ्यालाच त्याचा कष्ट आहे हो. तुम्हाला स्पष्ट लहान म्हणून आज मला कीर्तन करायला तुम्हाला इथं यायला कीर्तन संपल्यावर माल चोपायला ह्या सोप्या गोष्टीत मला ह्याचं काय नाही. पण ही ज्यांनी बांधलाय त्याच्यामुळं ज्यांनी बंगला बांधलाय त्याला निदान वाद तरी मना जाता नाही. पण माणसाची इतकी वाईट प्रवृत्ती आका बंगला फिरत येतात जाताना हळूच माल काय म्हणणार मस्त आहे बरं का पण कलर आपल्याला जरा वेगळा नसता का देता आला. अरे खैरे तू गप्प ना इथं हा येऊत कसा दिलाय आमची आम्हाला माहिती. आणि इंजिनियर कोण होता जरा हा जर दरवाजे इकडं असताना आणखी थोडं गोड वाटलं असतं. एक जण असाच म्हणायचं हे असं पाहिजे होतं ते तसं पाहिजे होतं. मी म्हणलं तू बांध हे आपलं कुठलं जम मग गप मर ना. तुझ्या धमक नाही करणाऱ्यांना चांगलं नाही म्हणता आलं तर निदान मरून तरी पडा पण नाव तरी ठेवू नका. ही झळकी प्रवृत्ती इतकी वाढली ना नुसती झळझळ. अरे दुसऱ्याचा बंगला झाल्यावर जेव्हा आनंदाने त्याला अभिनंदन म्हणून देव त्याचाच बंगला करत असतो हे लक्षात ठेवा. मला दुसऱ्याच्या बंगल्यावर जळाला की तू मेलाच. जळायचं नाही कधी. दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हा. विडल आनंदच ना. या गाण्याने गाडी घेतली ती पेड द्यायला आला ना पेडा खाता खाला त्याला टोम नाहणार हप्त्यावर घेतली असं. अरे त्याने जमीन का फुकून घे ना तुला काय करायचंय. तू अभिनंदन म्हण. नडे आडीला तुझा लेकरू वाराचा इंद्राचा आजारी पडलं तर ते उसनी तरी दिन ना. लांबचा जवळ लवकर येणार आहे का शेजारी. शेजारी जर मोठा असेल तर त्याला गोड बोलून राहा. शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी बुद्ध्यांक असावा लागतो. मूर्ख माणूस जळत असतो शहाणा माणूस सोबत राहून फायदा घेत असतो. जळू नका सोबत राहा. विडवलं माणसं स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीत असं तुम्हाला खरं सांगतो. माणसाला फक्त दुसऱ्याचा आनंद पाचवायला येत नाही म्हणून माणसं दुःखी. शेजारी हसला की हे कानलाच मी जिवंत असताना हसूच कस काय शकतो बा. अशी जर माणसाची विचाराची क्वालिटी असेल तर कधी आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणार आहे मायबाप. आणि हे अंतकरणातला द्वेष जाण्यासाठी संत कृपा महत्वाची. माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे. यापैकी निवारा मूलभूत गरज अत्यंत सुंदर अशी वास्तू हा बंगला या परिवाराच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि या वास्तूमध्ये यांना शांती लाभावी, यांचं जीवन सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जावं. कीर्तन का ठेवलं वास्तू शांतीला त्याचं हेच कारण आहे. बंगल्यासाठी वाळू आणली, वाळू नदीवर येते. मग नदीवर अनेक प्रकारचे विधी होतात. मग इथं आलेल्या वस्तू काही शुभ आहेत काही अशुभ आहेत. दरवाजा बनलाय सागवानाचा, सागासाठी लाकूड लागलं, लाकडासाठी झाड कापावं लागली, झाड कापणं आपल्या शास्त्रात मान्य नाही, तो एक आपल्याकडून अपराध. अशा कित्येक गोष्टी एकत्रित येऊन हा बंगला निर्माण होतो. पण या वास्तूतले सगळे दोष जावेत आणि राहण्यासाठी वास्तू परिपूर्ण मंगलदायी व्हावी म्हणून कीर्तनाचा सोहळा करावा लागतो असं शास्त्र सांगतं. कारण सगळे दोष घालवण्याची ताकद भगवंताच्या नामात आहे. विडवलं याचं प्रमाण आहे का हरिपाठात सांगितलं. रामकृष्ण नामे हे दोन्ही काजी रे. सर्व दोष नाम सर्व दोष हरण. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. रामकृष्ण नामे सर्व दोष हरण. हे रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण.
सांगतात रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जड जीवा तारण हरे. सर्व दोषाचं हरण करण्याची ताकद भगवंताच्या नामात आहे. म्हणून ही वास्तू राहण्यासाठी परिपूर्ण मंगलदायी दोष विरहित व्हावी यासाठी कीर्तन आहे. आणि आबा असतील त्यांचे बंधू असतील हा सगळा परिवार खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे. आमचे हेटकळे माऊली याच परिवारातले आहेत. म्हणून हा सांप्रदायिक कार्यक्रम आता कित्येकांचे बंगले कोण कीर्तन करायला लागले कुणाला टाइम राहिलाय सध्या पैसा झाला जास्त धर्म चाललाय बुडत कुणाला असले कीर्तन म्हणलं की नको म्हणतात मायबाप. दुसरा कार्यक्रम ह्यांनी ठेवला असता संध्याकाळी तर मरणाची गर्दी झाली असती ह्याच्यापेक्षा. पण ऐका दारा टाळ वाजण्यासाठी वाघाच्या काळजाची माणसं लागतात ते कोणाचंही काम नाही बाबा. ह्या परिवार भाग्यवान आहे. वैष्णवागरी सर्व काळ सदा झणझणे ते टाळ. भजन पूजन कुठे होत नाही थाप मारा. भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन दोनही बंधू भाऊ दोन आहेत पण विचाराने एक आहेत. त्याच्यामुळं भावा सुद्धा एक विचार पाहिजे हो. आणि माझं स्पष्ट सांगणे सगळ्यांना अख्ख्या गावासंग भांडणं करा पण भावासंग करू नका. प्रसंगाला गाव येणार नाही पण भावाल्याशिवाय राहणार नाही. बंधू प्रेम टिकवा. आणि खऱ्या अर्थानं धन्य माता पिता तयाच्या आई वडिलांनी सुद्धा तसे संस्कार मुलावर घडवले. म्हणून आणि काय माय बाप आई वडिलांच्या जीवनात आज त्यांना खऱ्या अर्थानं सार्थकता वाटेल की माझ्या कुशीतून जन्माला आलेली मुलं आयुष्यामध्ये इतक्या प्रगतीपथावर आहे की आमच्या डोळ्यासमक्ष त्यांनी एवढी वास्तू निर्माण करणं एवढा भव्य कार्यक्रम करणं याच्यापेक्षा मुलाची कर्तबगारी हा आई वडिलांचा सगळ्यात मोठा आनंद आहे. दुसऱ्या त्यांच्या काय अपेक्षात मला सांगा ना. अख्ख्या महाराष्ट्रातले महाराज मोठमोठ्याने बोंबालतात आई वडिलाची सेवा करा सेवा करा. काय सेवा म्हणजे काय. सेवा या शब्दाचे माझ्या दृष्टीनं फक्त दोनच अर्थ आहेत. पहिला अर्थ सेवा या शब्दाचा पहिला अर्थ आपल्या शब्दामुळे त्यांना कधी दुखवू नका. आणि सेवा या शब्दाचा दुसरा अर्थ आपल्या चुकीच्या कामामुळे त्यांची मान समाजात खाली होऊ देऊ नका. म्हणजे आई वडिलाची सेवा करा. ह्याच्यापेक्षा वेगळा अर्थ नाही. शब्दांनी प्रेम करा आणि कार्यातून आपली प्रगती त्यांना दाखवा. आपला आलेख ग्राफ असा वाढता पाहिजे. तुम्ही त्यांना नाही विचारू द्या तरी सुद्धा म्हणणार माझा मुलगा त्याने हे विश्व निर्माण केलं. हा आई वडिलांचा खरा आनंद आहे. अशी कर्तबगार मुलं ज्या वेळेस आपल्या पोटी येतात तो आई वडिलांचा आनंद शब्दांच्या पलीकडे असतो. विडल अथक परिश्रमातून कष्टातून ही वास्तू या परिवाराच्या परिश्रमातून निर्माण झालेली आहे. पायापासून त्या वास्तुशांतीपर्यंत हा सगळा अट्टहास त्या परिवाराला तो प्रवास माहित आहे. तसं बहिणाबाई आपल्या संप्रदायाच्या इमारतीचं वर्णन करतात. ज्ञानोबरा ज्ञान हा पाया आहे पण या वारकरी संप्रदायाचा भिंत रूपी विस्तार माझ्या नामदेव महाराजांनी केला अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. नामात याचा किंकर नामात याचा किंकर
नामदेव महाराजांनी या साम्राज्याचा विस्तार केला कुठपर्यंत. आता हे आबा असतील, हे सगळी मंडळी पंजाबमध्ये आहेत. आपलं कुठं बठिंडा, हा बठिंडाला त्यांचा सगळा असणारा हा व्यवसाय आहे. पंजाबमध्येच गुमान नावाचं एक गाव आहे. त्या गुमानमध्ये आजही नामदेव महाराजांचं मंदिर आहे. जे तीर्थयात्रेला जातात ना उत्तर भारतात, ते गुमानला आवर्जून जातात. भगत नामदेवजी महाराष्ट्रातले नामदेव महाराज, त्यांचं पंजाबमध्ये मंदिर आहे. आणि शीख धर्मामध्ये 400 पेक्षा जास्त अभंग हे नामदेव महाराजांचे आहे, त्यांच्या गुरु ग्रंथ साहेब या धर्म ग्रंथामध्ये. म्हणजे नामदेव महाराजांचा अधिकार पंजाबला कळाला, शीख धर्माला कळाला, पण महाराष्ट्रातले असे काय काय नराधम आहे, त्यांना अजून नामदेव महाराजांचा गाथा माहित नाही, तो नामदेव महाराज माहित नाही. हे आपली शोकांतिका आहे. त्यांनी हा विस्तार जेने केला, हा विस्तार आयुष्याच्या 40 वर्षापेक्षा जास्त कालावधी नामदेव महाराजांचा पंजाबमध्ये गेलेला आहे. विडवलं आणि विस्तार करण्यासाठी सातत्याने कष्ट असावं लागतं. फुकट ना आयुष्याचा क्षण ना क्षण संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी माझ्या नामदेव महाराजांनी व्यतीत केला. फुकट होत नाही कोणत्याही गोष्टी, कष्टच करावं लागतंय. छत्रपतींचं स्वराज्य आता आपल्याला मजा वाटते, झेंडे लावताना, स्टेटस ठेवताना, जयंत्या करताना. कधीतरी विचार करा, अनंत कष्टाचा सामना करावा लागला त्यावेळेस स्वराज्य निर्माण झालं. गनिमी कावा करायचा, रात्रीचा प्रसंग आहे, विजांचा कडकडाट चालू आहे, पाऊस चालू आहे, पुढचे शत्रू वेगळे, सोबत राहून गद्दारी करणारे वेगळे, सगळ्यांची मॅनेजमेंट जुळवायची, वेळ ठरवायची, सगळ्यांनी एकत्र उठाव करायचा, ह्या सोप्या गोष्टी नाहीत. शिवाजी महाराजांच्या एका मोहिमेच्या 50% प्रवासाची बरोबरी सध्या महाराष्ट्रातला एकही माणूस करू शकत नाही. सध्या कुणीही महाराष्ट्रामध्ये आग्र्याला घोड्यावर बसायचं आणि राजगड फक्त 30 दिवसात घोड्या येऊन दाखवायचा. आग्रा ते राजगड जमन का? तिथं ताजभर नवरदेव घोड्यावर नसला तर 2 दिवस उठा नाही म्हणतो मी पूर्ण मोकळा झालो. तुला कधी जमायचं हे स्वराज्य भाऊ? हे विचार करा, हे सोप्या गोष्टी नाहीत. विस्तार करण्यासाठी खस्ता खावा लागत असतात, फुकट विस्तार होत नसतो. आणि आता शिवजयंती आली की दारू, डीजे, धिंगाणा, मोठ्याने बॉम्ब लायचा आवाज. राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे. राजे म्हणलं मी जर आलो ना पहिला तुला हानीन, पुढचे परत बघू आपण. मला माझं तर घर आधी स्वच्छ आणि नीट करावं लागेल ना. ज्यांच्या जीवा मला मोहिमा काढायच्या ते जर डाव्या पियत बसले तर मला म्हणते तुम्ही हो पुढं, आम्ही आलो मागून, पुढची पुढं, मागची माग. कसा मेळ लागायचा स्वराज्याचा हे लक्षात घ्या. तरुणांनो त्यांचे मावळे म्हणून घेतात तर त्यांच्या विचाराचा पा कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आई वडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा, तर तुमचे लग्न होते. लग्नाचं लय अवघड झाले आता. पोरांच्या बाबतीत इतके वाईट गेलेत. परवा मला एक जण मला, महाराज तुम्हाला 2 लाख देतो. म्हणलं कीर्तनाला? नाही कीर्तनाला नाही, आमच्या पोराला कुठंतरी बघा ना. तुमचा शब्द नाहीत लोक खाली पडून द्यायचे. म्हणलं शब्द टाकायला तुझं पोरग त्या लायकीचं पाहिजे, नाही तर मी शब्द टाकून लोक माझ्या डोक्यात चपला टाकते. तुझं गायबानं बोंबलत फिरत आहे. कोण बायको दिन व त्याला थोबाडात मावाड हवे जाते, दारू पिते, आई संग भांडणं, बापा संग भांडणं, गावात कोणचा मॅटर झालं तरी ह्याच नाव पुढं कोण वाटुळं करील. क्वालिटीला किंमत आहे ना. बायका भेटना कोणाला बोंबलत फिरणारांना. डॉक्टरला बायको मिळणार, PSला बायको मिळणार. आली का बातमी कधी? बायका कोणाला भेटणार? त्यांना वधूवर मेळावे केंद्र आहेत ह्यांचे जिल्ह्याच्या ठिकाणी. परवा माझा एक मित्र गायब होता. कुठे गेलता म्हणला मेळाव्यात. काय असतं म्हणलं तिथं? म्हणलं 10,000 रुपये ऍडमिशन फी. म्हणलं 10,000 बायको भेटते का? नाही म्हणला फक्त ऍडमिशन फी. ती भेटन न भेटन आपल्या नशिबाचा, प्रारब्धाचा, संचिताचा विषय म्हणला तो सगळा. फक्त तिथं एंट्री करायला 10,000 आहेत. म्हणलं मग आत एंट्री केल्यावर काय असतं? म्हणला मुली असतात. किती? म्हणला 100 मुली असतात. पोरं 1000 असतात म्हणा. आणि म्हणलं काय करते तर? नाही म्हणला मुली खुर्ची बसलेल्या असतात आणि पोरं रांगीत उभा, हातात बायोडेटाची फाईल काय ग्रामशी वगैरे अख्खं गाव बघलं तो वागिवतोय मायबाप. आणि म्हणला आपला बायोडाटा आणि फोटून फिटून आपण सगळं. पोराची मुलाखत घेती. किती भाया महिन्याला पगार तुला? ₹1,00,000 महिना का? मग आहे मापात आहे, करायचं जोग आहे. मग पैसा असल्यावर काय मग बरं आहे म्हणतात. पगाराचा आकडा आहे चांगला, पण घरात माणसं किती? 12 माणसं. डिलीट, चलो चला पुढची फाईल आणा. म्हणजे पुरी बी अशा चॅप्टर आहेत, ह्यांना पगाराचा आकडा मोठा पाहिजे पण माणसांचा आकडा कमी पाहिजे. असं कसं जमन?
सगळी स्वार्थी दुनिया आली आणि कशाचं काय. मी म्हणलं मग तुझं जमलं का नाही. म्हणला 100 जणींनी सुद्धा मला रिजेक्टच केलं. म्हणलं 100 जणींनी तुझ्या थोबाडावर लात माराव आणि तू बायकोसाठी रांगेत उभं राहावं हा तुझा पुरुषार्थ. जरा लाज वाटू दे म्हणलं. अरे भिकाऱ्यावानी बोंबलत फिरू नका. स्वतःच्या मनगटात धमक जगाला अशी दाखवा हे जग तुमच्या मागं लागलं पाहिजे. हा तुमचा खरा पुरुषार्थ हे लक्षात घ्या. मन मेंदू मनगट एक करा. अरे व्यवसाय करा. शेती असू द्या, कला क्षेत्र असू द्या, क्रीडा असू द्या, क्षेत्रावर अडचण नाही, क्वालिटीला दर्जाला किंमत आहे. आज आमचे आबा पंजाबमध्ये आहेत पण तिथं जाऊन सुद्धा त्यांचा व्यवसाय अत्यंत उत्तम पद्धतीनं ते हाताळतायत. त्या क्षेत्रातला बारकावे, नजाकती, हरकती, फायदे तोटे सगळे ओळखून विकासा म्हणजे प्रगती करणं हे सगळं कष्टानं नीतीनं. हे ह्याच्यासाठी कष्ट आहे, फुकट नाही. लोकांना वाटतं त्यांचंच बंगलं का झालं आणि त्यांच्याच गाड्या का झाल्या. मागं कष्ट बघा. फुकट देव कुणालाही देत नाही. लक्ष्मी सुद्धा कुणालाही नमस्कार करत नाही. घाम गाळणारालाच देव यश देतो. विडवलं तरुण मुलांना सांगणे जीवनामध्ये कष्ट करा. सध्या पोरांना कष्ट करायला नको वाटते, नुसता आराम पाहिजे. आराम करणारी माणसं आयुष्यात कधी मोठे होऊ शकत नाही. लोकांना वाटतं थोडा आराम केल्यावर काय होईल पण तुमच्या थोड्या आरामासाठी फार मोठा फरक पडतो. तुम्ही जो आराम करताय त्याची भर भरून करण्यासाठी जगातली कित्येक माणसं मेहनत करत असतात. म्हणून कष्ट करायला शिका आणि माणसं कष्टातून मोठी होत असतात. आणि ह्या कष्टातून संप्रदाय वाढवला. नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. आणि नामदेव महाराज या संप्रदायाचे खऱ्या अर्थानं भिंत स्वरूप विस्तार आहेत. पण इमारतीचा भक्कमपणा वाढण्यासाठी त्याला खांब द्यावा लागतो. तो नाथ महाराजाने दिला अभंगाच्या पुढच्या चरणात. जनार्दन एकनाथ पाहू. सर्वांनी एकदा प्रेमानं भजन करायचं आहे. आवाज द्यायचा. हार घालण्यासाठी घरातली मंडळी समोर या. विडोबार